छत्रपती शाहू स्टेडियम सातारा या ठिकाणी 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठी साहित्य परिषद पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे। या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, स्वागताध्यक्ष नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर आणि 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झालं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते अटकेपार या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले। प्रास्ताविक भाषणात कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या संस्थांमध्ये शासनाने हस्तक्षेप करू नये, याची स्वायत्तता अबाधित राखावी, तसंच राज्यातील ग्रंथालयांना आर्थिक पाठबळ द्यावं अशी मागणी केली। जसं एव्हरेस्टवर पाऊल ठेवताना त्याच्या ज्या भावना असतात त्याच भावना माझ्या आज या अखिल भारतीय संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलतानाच्या आहेत। म्हणजे एव्हरेस्ट सर केल्याची भावना आज माझ्या मनामध्ये आहे आणि ती भावना सगळ्या सातारकरांच्या मनामध्ये निश्चितपणे आहे। या संमेलनामध्ये आम्ही काही विक्रम केले, मुख्यमंत्री साहेबांना मी त्याची कल्पना दिलेली आहे की 99 वर्षाच्या संमेलनाच्या इतिहासात पिता पुत्र स्वागताध्यक्ष होण्याचा मान सातारा जिल्ह्याच्या नावावर आहे। 66चे अभयसिंह राजे आणि 99चे शिवेंद्र राजे। संमेलनाचं स्वप्न साकार होताना किंवा संमेलनाचं स्वप्न बघताना शिवेंद्र राजे जर माझ्या पाठीशी नसते तर हे स्वप्न बघण्याचं धाडससुद्धा मी करू शकलो नसतो, हे नम्रतापूर्वक मी सांगतो। शिवेंद्र राजेंनी गेल्या 15 वर्षामध्ये जो काही पाठिंबा साताऱ्यातील साहित्य चळवळ जिवंत करण्यासाठी दिला, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं मी माझं कर्तव्य समजतो। शिवेंद्र राजेंनी जी काही ताकद दिली, जो काही पाठिंबा दिला, जो काही आशीर्वाद दिला, त्यामुळं साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचा एक कार्यकर्ता मित्र म्हणून ती धुरा मी सांभाळली आणि साताऱ्याचं नाव अटकेपार नेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। शाहूपुरीच्या शाखेनं अनेक कामं हाती घेतली, अभिजात मराठीसाठी दिल्लीपर्यंत जाऊन आंदोलनं केली आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो। शिवेंद्रराजे आणि मी सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे पाठपुरावा करत होतो की साहेब, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे। शिवेंद्रराजे हे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत की ज्यांनी भाषेसाठी दिल्लीत जाऊन धरणे आंदोलन केलेलं आहे आणि शिवेंद्रराजेंच्या नावावर तो मान आहे। स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आपल्या भाषणात सांगितलं की 66वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वर्गीय सहकार मंत्री अभयसिंह राजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडलं होतं। आत्ताच्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्याध्यक्ष होण्याचा सन्मान नीतीने मला दिला, हा योगायोगच आहे। साहित्य संस्कृती बळकट होण्यासाठी सदैव आपण प्रयत्न करत असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी दिल्ली इथं आपण आंदोलन केलं, असं त्यांनी स्पष्ट केलं। 2011 मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखा सुरू झाल्यानंतर पुनर्जीवित झाली। 2014 मध्ये सासवडमध्ये झालेल्या संमेलनात मी स्वतः उपस्थित राहिलो आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शाहूपुरी शाखेकडून संमेलनाचा प्रस्ताव आम्ही त्यावेळेला दिला होता। संमेलनाची जबाबदारी घेण्यासाठी आवश्यक पत्र मी तिथे सादर केले। त्यानंतर सातत्यानं 12 वर्ष संमेलनासाठी पाठपुरावा आम्ही सर्वजण करत होतो, पाठिंब्याची हमी देत होतो। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दिल्लीत मी, मिलिंद जोशी आणि विनोद कुलकर्णी यांनी मिळून आंदोलन केलं। भाषेसाठी आंदोलन करणारा बहुतेक, म्हणजे मी अगदी अधिकारानं म्हणणार नाही, पण मी पहिलाच लोकप्रतिनिधी ठरलो असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी साताऱ्यात विविध कार्यक्रम आम्ही घेतले। माझा जिल्हा साहित्य संस्कृती क्षेत्रातील अजिंक्य ठरावा हीच धडपड या सगळ्यामागे आहे। केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला। हा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं महाराष्ट्रातील संमेलन साताऱ्यात होत आहे।
ही देखील एक महत्त्वाची बाब आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा हीच सक्तीची भाषा ठरेल. तसंच ज्याप्रमाणे परदेशातील भाषांसाठी पायघडा टाकला जातात, त्याच पद्धतीने देशातील अन्य भाषांसाठीही मराठी भाषिकांनी विचार केला पाहिजे. मात्र मराठी भाषा ही राज्यामध्ये सक्तीची राहील, त्यानंतरच अन्य भाषेचा विचार केला जाईल. नरेंद्र जाधव समिती हिंदी भाषेबाबत लवकरच अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतर तो राज्याच्या समोर बांधण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता यापुढे मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी आणि देशभर विस्तार करण्यासाठी जे करणं आवश्यक असेल ते राज्य सरकार करेल, असं अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं. आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला हे देखील सांगितलं आहे, शब्देची स्वर्ग नरक दाविती. शब्दात एवढी शक्ती आहे की शब्द हे आपल्या जीवनाचा स्वर्गही करू शकतो आणि आपल्या जीवनाला त्या ठिकाणी नरकातही घालू शकतो. आणि खऱ्या अर्थानं मराठीचा अभिमान तर आपल्याला कोणी शिकवला असेल तर आत्ताच ताराबाईंनी सांगितलं, तो आपल्याला छत्रपती शिवरायांनी शिकवला आहे की ज्या काळामध्ये स्वराज्याची निर्मिती झाली त्यावेळी स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा या सगळ्या गोष्टीचा जाज्वल्य अभिमान हा छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवला. आणि हा अभिमान शिकवत असताना त्यावेळी जे आक्रमण मराठीवर झालं होतं ते आक्रमण दूर करण्याकरता खऱ्या अर्थानं एक अत्यंत महत्त्वाचा राजव्यवहार कोश हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला. ज्या व्यवहार कोशाने फारसी किंवा अरबी असे जे शब्द आमच्या मराठीमध्ये शिरले होते ते शब्द बाजूला करून एक प्रमाण अशा प्रकारच्या मराठीचा राजव्यवहार कोश हा छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिला. त्यामुळे हा जो काही मराठीचा अभिमान छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलेला आहे तो आपण कधी विसरू शकत नाही. आणि त्यानंतर अनेक मराठीच्या सारस्वतांनी या मराठीला फुलवण्याचं काम केलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज हा अभिमान जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपला अभिमान अशाच प्रकारे कायम राहील आणि मराठीची सेवा आपण करत राहू. आणि मी निश्चितपणे सांगू इच्छितो की या सगळ्या कामामध्ये साहित्यिकांचे कार्यच आहे की समाजाला दिशा देणं. साहित्याची निर्मिती ही मनोरंजनाकरता नाही आहे. साहित्याची निर्मिती समाजाच्या जाणीवा या विस्तारित झाल्या पाहिजे याकरता साहित्याची निर्मिती होत असते. आणि म्हणून कधी टीका झाली, कधी गौरव झाला, कधी कोणी काही त्या संदर्भात बोललं तरी त्याचं कुठलंही वाईट वाटून घेणाऱ्यांपैकी आम्ही नाही. तर आम्हाला असं वाटतं की मी स्वतःबद्दल तरी सांगू शकतो की मला असं वाटतं की या ठिकाणी जर एखादी टीका झाली आणि ती टीका जर योग्य असेल तर त्यातनं आपल्याला सुधारण्याचा एक मार्ग दिसतो आणि त्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न हा आपण नेहमीच केला पाहिजे. आपल्याला सगळं समजतं अशा मूर्खांच्या नंदनवनात वावरणारा मी नाही आणि असं कोणी वावरू नये असं समजणाऱ्यांपैकी मी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक साहित्य संमेलन हे कुठेतरी एक दिशादर्शक अशा प्रकारचं साहित्य संमेलन असतं. मराठी भाषा टिकण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक खेडोपाडी ग्रंथालय चळवळ नव्याने सुरू झाली पाहिजे. प्रत्येक ग्रंथालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला तुटपुंज वेतन दिलं जातं. वास्तविक हे वैचारिक दारिद्र्याचं लक्षण आहे. तरी राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक लेखकांनी आणि उद्योजकांनी नेहमीच साहित्य वाढीसाठी सदैव प्रयत्न केले आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सातारा जिल्ह्यातील 17 अध्यक्ष होते. हीच परंपरा सातारा जिल्ह्याने यापुढे देखील कायम ठेवावी. शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. त्याच पद्धतीने मराठी भाषा टिकवण्यासाठी राज्य सरकारने आणि त्याचप्रमाणे सर्व मराठी भाषेतील यापुढे आपल्या मुलाला आपण इंग्लिश मीडियमने शिकवलं, किमान नातवाला तरी मराठी मीडियममध्ये टाकावं आणि मराठी शाळा जास्तीत जास्त टिकवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी अध्यक्ष भाषणामध्ये मनोगत व्यक्त केलं.